नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आयुष्याला दिशा देणारे कोट्स. आयुष्यात कधीकधी असे प्रसंग येतात की त्यातून बाहेर पडण्याची कोणतीच दिशा सापडत नाही. आयुष्य एकाच ठिकाणी थांबून राहिले असे वाटते. अशा वेळी खूप रडावेसे वाटते. आपले दुःख कोणाला तरी सांगावेसे वाटते. पण हे सगळे करूनही तुम्हाला आयुष्य जगण्याची दिशा सापडत नाही. अशा वेळी तुम्हाला गरज असते ती प्रेरणेची. अशा वेळी तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी खास टिप्स. आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही, कारण आयुष्य हे फार सुंदर आहे. 2. आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध तुमच्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात अश्रू येणे. 3. भरलेला खिस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामी झालेला खिस्सा दुनियातील खरी माणसं. 4. प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा. 5. आयुष्यात आलेली संधी आणि गेलेले दिवस परत येत नाहीत. 6. जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यग्र राहा. 7. देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास तयार करतो, पण तो घास तो घरापर्यंत कधीच आणून देत नाही. 8. आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्त्वाचे आहे. 9. चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही, त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं. 10. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा. 11. का कोणास ठाऊक, पण आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. 12. एका व्यक्तीने मला विचारलं, कोणी तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही काय कराल? मी म्हणाले, जी माणसं आपली असतात ती आपल्याला कधीच सोडून जात नाही. जी सोडून जातात ती माणसं आपली कधीच नसतात. 13. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. 14. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. 15. यशस्वी कथा वाचू नका, कारण त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यामुळे यशस्वी होण्याच्या कल्पना मिळतात. समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही. 16. काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात. 17. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. 18. समोरच्याला आदर देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान असतो. 19. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. 20. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.